नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजची रेसिपी करणार आहे डाळ तोंडली। तर तोंडलीचं पीक याच्यामध्ये खूप यायला लागलेलं आहे। तर मीडियम साईजची ही तोंडली आहे। तर भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये तोंडली विकायला आहे आता। तर एकदम कोवळी कोवळी पण तोंडली असते, म्हणजे ह्याच्यापेक्षा अर्धीच असते अगदी कोवळी ती, आणि ही अशी मीडियम साईजची सुद्धा तोंडली असते। तर ही मीडियम साईजची तोंडली मी इथे आणलेली आहे। तर ही डाळ तोंडली मला करायची आहे। तोंडलीचे अनेक प्रकार आहेत बनवण्याचे, त्यातला हा एक प्रकार मी इथे आज तुम्हाला दाखवणार आहे। सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि पौष्टिक पदार्थ आहे। तर सिजनेबल फळं आपण खाल्ली पाहिजे, भाज्या खाल्ल्या पाहिजेत, त्याच प्रकारचा हा वेलवर्गीय भाजी आहे। तर चला आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी सांगू इच्छिते, माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते। अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवरती ऍड होऊ शकता, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा ऍड होऊ शकता, तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तोंडली घेतलेली आहे। तर तोंडली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला कापायची आहे। तर कापण्याचे अनेक प्रकार आहेत। तर आपल्याला ज्याप्रमाणे इथे आपल्याला बनवायची आहे, आवडत असेल त्याप्रमाणे इथे कापायची आहे। कापताना मी सांगणार आहे तोंडली कशा कशा प्रकारची कापायची आहे। तोंडलीचे अनेक प्रकार आहेत बनवण्याचे, एक एक प्रकार मी इथे दाखवणारच आहे, कारण आता तोंडली सुरू झालं सीझन की आमच्याकडे तोंडलीचं भाजी आपल्या सुरू होतात। तर आजची ही भाजी डाळीतली आपण बनवणार आहे, पण तोंडली खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते। एक एक रेसिपी नक्कीच दाखवत राहणार आहे, रेसिपी बघत राहा। तर आता मी इथे तोंडली धुवून घेते। तोंडली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे बघा, जसे आपण शेंगांचे हे देठ असतं ते काढून टाकलेलं आहे। आणि आता गोल पण ही तोंडली कापता येते, पण मी अशी उभ्या साईजची ही तोंडली कापणार आहे। दुसरा प्रकार जो असतो तोंडलीचा कापण्याचा, तर तो जशी तोंडली आहे तशीच घेऊन अगदी गोल 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 आपण जसे कारले कापतो तसे ह्या पद्धतीने सुद्धा तोंडली कापल्या जाते। हे बघा, अशा पद्धतीने सुद्धा ही तोंडली कापल्या जाते। तर ज्याला जशी आवडेल तशी ही तोंडली आपल्याला कापायची आहे। तोंडलीचे खरंच खूप प्रकार आहेत बनवण्याचे, तर मी आता एक एक प्रकार बनवायला सुरुवात करणार आहे। तर रेसिपी बघत चला। छोट्या छोट्या रेसिपी असतात, साध्या सिंपल असतात, आणि एखाद्या वेळेला आपल्याला नक्कीच रेसिपी आवडू शकते। भाज्या त्याच असतात, मी बरेच प्रकारे म्हणजे बरेच वेळेला मी रेसिपीमध्ये सांगत असते की भाज्या त्याच असतात, म्हणजे कोबी फ्लावर ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही, पण अगदी थोडेफार बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, त्याच्यामुळे पदार्थाची चव थोडीशी वेगळी लागते। म्हणून आपण एखाद्या वेळेला पदार्थ बनवून बघायचे आहेत। मी सुद्धा दुसरीकडे कुठे गेली तरी मला तीच भाजी असते, मीच बनवत असते घरी, पण मला एखाद्याच्या घरची ती भाजी खूप छान लागते। तर असा हा प्रकार आहे। सगळ्यांच्या फोडणीचे थोडेफार प्रकार, थोडेफार पदार्थ इकडे तिकडे होतात, तर पदार्थ चांगलेच लागतात। चला, तर आता आपली ही तोंडली जवळजवळ कापून झालेलीच आहे, थोडीशी राहिलेली आहे। तोंडलीची भाजी करताना काही गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे फक्त। तर आता मी ते सांगणारच आहे रेसिपीचं, बाकी कसं आपण भाज्या धुवून घेतो आणि लगेच आपण त्या बनवायला घेत असतो। तर तोंडलीच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे, थोडीशी जाडी तोंडली आहे ही, आणि थोडासा चिकटपणा असतो तोंडलीला। आपलं एखाद्या फळाला कापल्यानंतर कसं थोडंसं याचं हे होतं, तशा प्रकारे
थोडीशी तोंडली चिकट असते, असं जर हे केलं तर जाणवते ती की थोडाफार चिकटपणा असतो. तर तो कसा घालवायचा आहे ते मी इथे सांगणार आहे. तशी तुम्ही बनवली तरी हरकत नाही. फळ आहे, भाजीचाच प्रकार आहे तो, पण अगदीच एखाद्याला नाही आवडत की बाबा हे असं कशी भाजी होते किंवा चिकट लागते हाताला, तर मग ती लागू नये म्हणून तेही इथे सांगणार आहे. म्हटलं तर तुम्ही ही भाजी डायरेक्टली फोडणीला घालू शकता. आणि जर तुम्हाला थोडं वाटत असेल की तोंडली इथे थोडीशी चिकट वाटते, तर कापून झाल्यानंतर ह्याच्यावरती तुमची तोंडली किती आहे ते बघायचं आहे आणि अगदी अर्धा टीस्पून पेक्षा कमी मीठ घ्यायचं आहे. संपूर्ण तोंडलीला ते मीठ लावायचं आहे, चांगलं हाताने चोळायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ ती धुवून घ्यायची आहे आणि मग तोंडली करायची आहे. तर असं मी बरेचदा बघितलेलं आहे, पण आता मी इथे तोंडली आधी धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी नंतर मीठ लावून धुणार नाहीये. मी सांगितलं की एखाद्याने जर तोंडलीची भाजी अगोदर केलेली असेल तर ते म्हणतील तुम्ही डायरेक्ट कापून आणि भाजी फोडणीला घातली, म्हणून मी इथे मिठाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे बघा संपूर्ण तोंडली आपली इथे कापून झालेली आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर असं वाटत असेल की थोडीफार चिकट वाटते तर मीठ घाला आणि धुवून घ्या, पण मी तसं करणार नाहीये. मी स्वच्छ धुतलेली आहे, मी मीठ घालत नाही, पण मी तुम्हाला ऑप्शन सांगितलं की असं करतात, तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही इथे करू शकता. तर तोंडली मी बारीक कापलेली आहे या पद्धतीने, मला जशी हवी तशी. आता इथे एक कांदा कापायचा आहे, मीडियम साईजचा कांदा इथे कापून घ्यायचा आहे. कांदा पण मी इथे उभ्या स्लाइस मध्ये कापून घेते. उभ्या स्लाइस मध्ये मी कांदा कट केलेला आहे, तो थोडासा असा आपल्याला मोकळा करायचा आहे. असं चुरल्यानंतर तो लगेच मोकळा होतो. आपण भजींना जसं कांदा कापतो त्या पद्धतीने मी इथे हा कांदा कापलेला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला. सात आठ मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडस जिरं घालायचंय. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. 2 टीस्पून घातलेलं आहे तेल. आणि आपल्याला एक डाळीमध्ये तोंडली बनवायची आहे, तर इथे मी तुम्हाला दाखवते. अर्धा तास झाले फक्त मी ही मूग डाळ भिजत लावलेली आहे, स्वच्छ धुवून. आणि थोडीशी आहे, मेजरमेंट नाही आहे, तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही मूग डाळ शिजवून घ्यायची आहे. तर स्वच्छ धुतलेली आहे मी, तरीसुद्धा ह्यातलं पाणी मी वरचं काढून टाकते आणि इथे तुम्हाला ही भिजलेली मूग डाळ दाखवते. छोटी अर्धी वाटी मी ही मूग डाळ घेतलेली आहे, जास्तही घ्यायची नाही आहे. तर तेल आता आपलं चांगलं गरम द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, कांदा आपल्याला घालायचा. दोन फक्त इथे हिरवी मिरची मी घालणार आहे कांद्याबरोबरच. दोन मिरच्या घालणार आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कट करते, साधारण एकदम बारीक तुकडे नाही केले मी. आता आपल्याला घालायचं लसूण आणि जिरं जे कुटून घेतलेले आहे आपण ते. कांद्याचा आपलं थोडासा कलर बदललेला आहे, तर इथे आता आपल्याला घालायचे ते मसाले.
तर सर्वात आधी मी घालते थोडासा हिंग, अर्धा टीस्पून पेक्षा कमी हळद आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, तर मी इथे 1 टीस्पून घातलेली आहे. तेलामध्ये परतवायचे आहे. यामध्ये घालायचं आहे कापून घेतलेला टोमॅटो. आता घालायची आपल्याला तोंडली. आता घालायचं भिजून घेतलेली डाळ. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर मिक्स करू आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला टाकायचं आहे ग्लास भरून पाणी. चांगलं जास्त टाकायचं आहे. उलट गरम पाणी आपल्याला करायचं आहे. ऑलरेडी तुमच्याकडे केलेलं असेल तुम्ही डायरेक्टली ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता इथे आपण केलेलं नाहीये. बघा जेवढं ताटामध्ये बसेल अगदी न सांडता तेवढं पाणी मी ते गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम झालं की आपल्याला ते भाजीमध्ये टाकायचं. तर ताटातलं पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे. पाणी इथे किती टाकायचं ते तुम्हाला दाखवते, कारण डाळ आणि तोंडली आपण सोबतच टाकलेली आहे. अगदी अर्धा तास भिजलेली फक्त डाळ आहे. तर आपल्याला ह्याच पद्धतीने डाळ भिजून घ्यायची आहे, कारण शिजताना डाळ आणि भाजी तुम्हाला टेक्स्चर कसं आहे ते दिसणार आहे तिथे. तर त्याच पद्धतीने आपल्याला ही शिजवायची. हे बघा मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी आहे, तर 1.5 ग्लास पाणी मी इथे हे टाकलेलं आहे. आणि आता भाजीच्या अंदाजावरून तुम्हाला कळते ते संपूर्ण पाण्यामध्ये भाजी झालेली आहे. एवढं मग इथे पाणी टाकलेलं आहे बघा. तर आता भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची. मीठ घातलेलं आहे आपण. थोडस झाकण ठेवलं तरी चालेल असं. आणि भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची. आता एकदम गाळही करायची नाहीये, फळभाजी आहे. तर इथे दाखवणार आहे किती शिजवायची आहे. तर भाजी मी एकीकडे गॅसवरती ठेवलेली आहे दुसऱ्या, आणि आता इथे मला भाजायच्या आहेत चपात्या. एकदम छोट्या छोट्या चपात्या माझ्या नसतात, बऱ्यापैकी मोठ्या आहेत. तवा आपला तपलेला आहे.
काही काही जणांना एकदम पातळ चपात्या आवडतात आणि काही काहींना अशा मीडियम चपात्या आवडतात. चपाती खाण्याची पण प्रत्येकाची चॉईस आहे. कोणाकोणाला अगदी पेपरसारख्या पातळ पाहिजे असतात आणि अशा मीडियम साईजच्या चपात्या पण चवीला खरंच छान लागतात. मी एकदमच अशा पातळ करत नाही. खमंग चपाती मी इथे भाजलेली आहेत. एकदम असे बघा चपातीचे एकदम छान लेअर इथे आलेले आहेत. भरपूर गरम आहे. त्या पद्धतीने 3 चपात्या भाजायच्या आहेत आणि भाजी पण मस्त आपली इकडे शिजते. आपल्या 3 चपात्या तयार झालेल्या आहेत. तिकडे भाजी शिजेपर्यंत मस्त तवा भरून भरून मी 3 चपात्या केलेल्या आहेत. मस्त लेअरवाल्या ह्या चपात्या तयार होतात. तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. आमच्याकडे कधीतरी अशा जाडशा चपात्या खायला आवडतात तर मी करत असते. गॅस मी इथे बंद केला. चपात्या तयार आहे. आता भाजी बघूया. डाळ अशी आपली चेपते आणि तोंडली पण आपली छान इथे झालेली आहे. हे बघा गॅस मी इथे बंद करते. भाजी आपली तयार झालेली आहे. एवढाच रस्सा आपल्याला या भाजीमध्ये ठेवायचा आहे. ते इथे आपली डाळ तोंडली तयार झालेली आहे. असे आपले हे डाळी याच्यामध्ये दिसली पाहिजे आणि तोंडलीही अशी छान. तर ह्याची चव एकदम छान लागते. तर डाळ तोंडली आपली इथे तयार झालेली आहे. तर इथे आपली तोंडली तयार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की तोंडलीची भाजी करून बघा. तर मंडळी एकदम मस्त दिसते. वासही छान येतोय. तोंडली आपली इथे तयार झालेली आहे. आजची तोंडलीची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. तोंडली यायला लागलेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.